संतोष, हे बघ ना, कपड्यांची खरेदी आहे संतोष, दागिने खरेदी करायचे आहेत, पत्रिका छापायच्या आहेत. आणि अगं आई, मी तुला हेच विचारणार होतो की आता एवढ्या 4 दिवसात तुम्ही पैशांची व्यवस्था कशी करणार आहे? नाही म्हणजे ऑलरेडी माझी तंगी चालू आहे, मग त्यात मला घर खर्च पण द्यावा लागतो आणि माझेही खर्च आहे. तो काय सांगू तुम्हाला. त्या मॅनेजरला मी सांगितलं ना पगार वाढ कर, तर तो म्हणतो की विष पिन म्हणून. आता जर लोन मागितलं तर म्हणेल नोकरी सोड म्हणून. अरे बापरे, नाही 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 आई, अगं खरंच मला खरंच काही मदत नाही करता येणार. सॉरी आई, सॉरी बाबा, खरंच सॉरी. मला पैसे द्यायचे आहेत पण नाही देता येणार, तुम्हाला कळतंय ना. आपल्याला 2 मुलं आहेत, हरीश, संतोष. ते बहिणीच्या लग्नाला मदत करणार नाहीत का? संतोष, तू कमवतोस तरी रे. माझं मेलीचं बघ ना, मी तर काही कमवत पण नाहीये. नाही मंगल 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 शांत हो. अशात जर मी यांना म्हटलं ना की माझ्या आई बाबांना मला मदत करायची, थोडे पैसे द्या, तर मारहाण करतील मला. याचा विचार करून ना जीव गुदमरतोय माझा. भीती वाटते. मंगल मंगल शांत हो, शांत. रडू नको ताई, खरंच तू शांत हो. रडू नको, अजिबात रडू नको. मंगल, अगं रडू नकोस. आई, तुला तर माहिती आहे मी कमवत सुद्धा नाही, पण मी खरंच सांगतो, मी जर कमावता असतो ना तर सगळी जबाबदारी मीच घेतली असती. आता इथे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मला माझ्या स्टार्टअप साठी सुद्धा लोन मिळत नाही. आई मी काय म्हणतो, तसंही त्यांना असं धूमधडाक्यात लग्न करायचं नाहीच आहे ना, मग टेन्शन कशाला घ्यायचं. आपणही साध्याच पद्धतीने लग्न करू, म्हणजे आपल्यालाही खर्च कमी येईल ना. हा बाबा, मी देईन तुम्हाला पैसे. हो बाबा, तुम्हाला किती पैसे लागतात ते तुम्ही मला सांगा, मी देईन तुम्हाला पैसे. भावनाताईचे लग्न तुम्हाला जसं हवं तसंच होईल. सिंचना, अगं तू एवढं बोललीस त्यातच सगळं आलं. तू काळजी नको करूस, पैशांची होईल व्यवस्था, करू काहीतरी. आणि एक गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना सांगायची आहे. हो हो हो, हळू हळू हळू. बाबा, मला माझी फेवरेट आईस्क्रीम पाहिजे. हो का? अगं त्यासाठीच तर आलोय आपण. पण त्यासाठी तुला काय करावं लागेल माहितीये? मग तुला स्वतः जावं लागेल तिकडे. त्या काउंटरवर तो माणूस दिसतोय ना, तुझ्या फेवरेट आईस्क्रीमची ऑर्डर द्यावी लागेल. एक तुझ्यासाठी आणि एक तुझ्या भावनाईसाठी सुद्धा. आणि मला खात्री आहे तुला आवडणार आईस्क्रीम तुझ्या भावनाईला सुद्धा नक्की आवडेल. तुम्ही बसा. पण ती करेक्ट ऑर्डर दिली बघाच. अंकल, हा बाळा, 2 आल्मंड चॉकलेट आईस्क्रीम. तुम्ही खूप चांगले बाबा आहात. का बरं? असं का वाटलं तुम्हाला? अचानक कॉम्प्लिमेंट दिली तुम्ही? काय झालं? आपल्या मुलांना वाढवायचं म्हणून वाढवणारे वडील आणि त्या मुलांना जबाबदारीनं मोठं करणारे बाबा, याच्यात फरक असतो. आणि माझे बाबा अगदी तुमच्यासारखे. त्यांनी आम्हाला जबाबदारी घ्यायला शिकवली आणि आईने आहे त्या परिस्थितीत आनंदी कसं राहायचं ते दाखवलं. माझ्या बाबांनी आम्हाला स्वावलंबी बनवलं आणि आईने कितीही स्वातंत्र्य मिळालं तरी त्या स्वातंत्र्याचा योग्य उपयोग कसा करायचा ते शिकवलं. आपलं लग्न झाल्यावर मी त्यांना खूप मिस करेन.
आमच्या घरचे खूप चांगले आहेत. तुमची व्यवस्थित काळजी घेतील. तुमच्या घरचेच नाही, तुम्ही खूप चांगले आहात श्रीकांत. प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं. जानू, आई बाबा दाखवत नाहीयेत, पण एवढा सगळा खर्च ते कसं मॅनेज करत असतील? मला कळलंय माझ्याच नशिबात काहीतरी दोष आहे, म्हणून हा सगळा गोंधळ होतो. ताई अगं प्लीज असं काहीही बोलू नकोस. आणि आई बाबांनी आधीपासूनच काहीतरी प्लॅनिंग केलं असणार आहे. मला वाटतं आपण हे लग्न पुढे ढकलायला हवं. हा ताई काहीही काय? आणि आई बाबा तयार होणार आहेत का याला? आणि प्रॉब्लेम्स आहेत म्हणून नाही जानू, मला बाबांशी बोललोच पाहिजे. ताई अगं ताई काय करतेस? थांब प्लीज. ताई नको जाऊस. बाबा, अरे भावना, ये ना ये. मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. अगं बोल ना मग. आधी बस, आरामात बस आधी. हा, आता बोल. काय बोलायचंय तुला? बाबा, आपण हे लग्न पुढे ढकलू शकतो का? काय असं का बोलतेस तू? आपल्याकडे पैसे जमवण्यासाठी पुरेसा वेळ नाहीये. अगं मगाशी बाहेरच नव्हतं म्हटलं का मी की पैशांची काळजी करण्याची काहीही गरज नाहीये.